यश, जी काळजी तुला तुझ्या आईबद्दल वाटते ना, ती आणि तशीच काळजी मला माझ्या प्रत्येक पेशंट बद्दल वाटते. त्या पेशंट मध्ये मला कधी कधी माझी आई दिसते, कधी माझा भाऊ दिसतो. प्रत्येक पेशंटचा जीव हा प्रत्येक नातेवाईकासाठी महत्त्वाचा असतोच ना. ते डॅड, तुमचं सोशल सर्व्हिसचं स्वप्न करतोय ना पूर्ण असीम दादू, मग त्यालाच करू द्या. मी पेशंटकडे फक्त पेशंट म्हणूनच बघू शकतो. अरे तू एवढा का चिडतोयस? आणि मी जनरल गोष्ट सांगितली. बरं, हे मुळात माझं मत आहे, ते सांगितलं मी तुला. ते मला माहित नाहीये का? बरं, तू चिकन खाणारच ना? नाही, नको. अरे तू, भूक नाहीये मला. माझं भागेल यात. अरे यश, थँक्यू. मी नंतर सांगतो ना तुला. ऑफकोर्स सांगणार. तू सांग तुझ्याबद्दल. तुझ्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी आई असते. ती गावाला असते. आणि आता इथे संजीवनी हॉस्पिटलच माझं कुटुंब आहे. कुटुंब? सर, खरंच आमच्या हॉस्पिटलमधली सगळी माणसं फार गोड आहेत, खूप काळजी करतात. आमच्या हॉस्पिटलमध्ये एक आशा सिस्टर म्हणून आहेत. मी त्यांना आशा काकू म्हणते. त्या खूप छान आहेत, खूप खूप काळजी घेतात माझी. वा, सिस्टरला काकू म्हणणारी तू पहिलीच असशील. आणि रोज आणि तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला सांगितलं होतं प्रदीप आणि रोज बद्दल. फोनवर बोलणं झालं होतं. त्यांचं लग्न झालं? हो, झालं. लग्न झालं, प्रॉब्लेम झाले, पण आता ऑल फाईन. तर तो मला बहीण मानतो. फक्त बहीण मानत नाही, पण बहिणीसारखं प्रोटेक्ट सुद्धा करतो. आणि शर्मा अंकल, मी शर्मा अंकल बद्दल बोलले का कधी तुम्हाला? कोण शर्मा अंकल? आमच्या हॉस्पिटलमध्ये एक पेशंट आहेत शर्मा अंकल म्हणून. तर ते आणि मी, आम्ही तासन तास एकाच विषयावर कितीही वेळ बोलू शकतो. सर, काय झालं? मी खूप बोलतेय का? नाही नाही, बोल ना, बोल. ऐकतोय मी, बोल तू. आय एम सॉरी. आय होप आय हॅवंट बोर्ड यू. नो नो नो, नॉट एट ऑल. तुझ्याशी बोलून कोणीही बोर होणार नाही. तू बोल ना, ऐकतोय मी. बट ऍक्च्युली एवढ्या वेळ सर फक्त मीच बोलतेय.